नियतीचा खेळ कसा असतो पहा. दररोज उठायचं आणि सकाळीच सकाळी अनेक नेत्यांवरती खोटे आरोप करायचे आणि त्यांना बदनाम करायचं. आमचं सरकार आल्यावर तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी भाषा करायची. आज 2 वर्षापूर्वी मेधा सोमय्या यांच्यावरती जे काही खोटे आरोप संजय राऊत यांनी केले होते, कोर्टाने आज त्या खोट्या आरोपांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा जो काही दावा मेधा सोमय्या यांनी केला होता त्याचा निकाल लागला आणि कोर्टाने असं आज शिक्षा जाहीर केली की संजय राऊत यांनी केलेले आरोप खोटे होते, म्हणून त्यांना 15 दिवस जेल होणार आहे आणि 25,000ची त्यांना रक्कम भरावी लागणार आहे. कसं असतं, उगीच खोटं बदनाम करण्याचा जो काही धंदा असतो त्याच्याबद्दल आज कोर्टाने एक अतिशय चांगली चपराक लागवलेली आहे. आता याच्यातून तरी कदाचित संजय राऊत हे धडा घेतील आणि उगीच इतर नेत्यांवरती खोटे आरोप करायचं कदाचित बंद करतील असं मला वाटते. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.